गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा दुसरा दिवस आपला। सकाळी 6:30ला उठलो, मस्त फ्रेश झालो आणि आपण जिकडे स्टे केला आहे त्या हॉटेलच्या टेरेसवर आलो। पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला। हा बघा व्ह्यू। हे हॉटेल मंदिराची पार्किंग आहे। आपली गाडी आहे ना त्या कोपऱ्यात आहे तिकडे। तेव्हा इकडे लाल कलरमध्ये दिसत असेल तर आहे मंदिराची पार्किंग आहे। मंदिराच्या बॅक साईडला आहे। मला दाखवतो मंदिर। हे तुम्हाला ओझर मंदिर आहे बघा, समोरच आहे हॉटेलच्या बाजूला। हे बघा हे अष्टविनायकचे 4 गणपती आमचे कालच बघून झालेले। आज 5वा गणपती ओझरमध्ये। ओझरचा काय ओझरचा विघ्नहर्ता। तर आता ओझरचा विघ्नहर्ता, त्यानंतर लेण्याद्री, महड आणि पुढे पाली। शेवट पालीला करू, त्यानंतर आपण मुंबईसाठी आपल्या घरासाठी निघू। चला बघा आजचा दिवस, स्टे ट्यून। तर आता जस्ट मी सर्च मारलं, हे समोर रिव्हर आहे जी, तिचं नाव आहे कुकडी रिव्हर। मी तर पहिल्यांदा ऐकलंय, तुम्ही कोणी ऐकलं असेल तर मला सांगा। कुकडी रिव्हर खूप सुंदर दृश्य। या हॉटेलमध्ये स्टे करा येऊन 700 रुपये पर नाईट। किती 4 जण 5 जण किती जण पण थांबू शकता तुम्ही। चला आता थोड्याच वेळ आता आम्ही आता निघूया। तर खाली आलेलो मी आणि हे हॉटेल तुम्हाला बाहेरून दाखवतो। हे बघा इकडे हॉटेल आहे जिकडे थांबलोय आम्ही। सुंदर अशी जागा आहे, आला तर इकडे स्टे करा। खूप कमी आहे। हां पाणीवाला आहे। हां तर इकडे मी नारळ पाणी घ्यायला आलो खाली। थोडंसं नारळ पाणी घेऊया चला। कितीला एक? बापरे लय महाग आहे। हां फक्त आपली लालपरी समोर उभी आहे इकडे आणि अशी पार्किंग आहे आणि हे सुंदरचं असं मंदिर ओझरचा विघ्नहर। हॅपनिंग होत जातं ना। आम्ही चुकून त्या साईडला गेलेलो तर हेच बघू शकता, इकडून एंट्री आहे या साईडने। मस्त असं परिसर बनवला आहे आणि क्लीन आहे पूर्ण, असं एक पण घाण नाही आहे, बघू शकता। चला इकडून एंट्री आहे आतमध्ये। हे भक्त भवन इकडे म्हणजे जे मंदिरासाठी येतात त्यांच्यासाठी असे 1 2 3 तुम्ही 1 2 3 भक्त भवन असे आहेत। तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून येऊ शकता। पण डायरेक्ट आला तर इकडे नेहमी फुलच भेटणार तुम्हाला, मोकळं नसतं। स्वस्त आहे सगळं रूम्स ह्याच्यामध्ये। म्हणजे खूप सुंदर वाटलं इकडे, कसं मेंटेन केलं ना एक एक गोष्ट। ची एंट्रन्स आहे। चपला काढा आता, आत जाऊन येऊया, बघूया आत रेकॉर्डिंग अलाउड आहे काय। खूप असं सुंदर परिसर आहे बघा। तर आज जाऊन आलो, मस्त दर्शन झालं। बिलकुल गर्दी नाही इकडे, आज संडे आहे तरी पण। चला आता जाऊया पुढचा, बघूया आता कार्यक्रम। मला पण लाव। तर निघूया थोड्याच वेळात।
आता आतून पाया पडून आलो. हा परिसर एवढा सुंदर मेंटेन केला आहे ना, बघू शकता तुम्ही. जरूर इकडे व्हिजिट करा. अष्टविनायकमधलं हे सगळ्यात अष्टविनायकमधलं 5वं डेस्टिनेशन आहे. 5वं ओझरचा विघ्नेश्वर, श्री विघ्नेश्वर ओझर. अष्टविनायकमधलं हे 5वं मंदिर आहे, विघ्नेश्वर श्री क्षेत्र ओझर. तर बघू शकता इकडे गार्डनमध्ये आत आलोय. उद्यान श्री क्षेत्र ओझर. 5 रुपये एंट्री आहे इकडे आतमध्ये, त्या वॉचमॅननी सांगितलं. मस्त असं कासव बनवलं. Yes, hi. Q2 इसको कुछ खाने के लिए दे सकते हैं क्या? पूछो उनको. माय गॉड, ये देख ना कैसा अलग दिख रहा है. दादा इतना पास से मुझे कभी देखने ही नहीं मिला कोई जानवर को. पॉटी तो नहीं उड़ाएगा ना? उड़ाएगा शायद से. गुस्सा कर रहा हो, पता नहीं. हे बघा कैसे दिसतोय. काय घाबरवतोय आम्हाला. तिकडून टोच नाही मारणार, नरम. चोच आहे त्याला. तर हे बघू शकता समोर मंदिर. चला आता निघूया लेण्याद्रीला जायला. चला. लास्ट सोडा राइट लेफ्ट लेना पता नहीं. लेफ्ट है. तर मित्रांनो आपण निघालो आता ओझर गणपती ओझरचा विघ्नहर्ता मंदिराकडून आपण निघालो आता लेण्याद्रीला जाण्यासाठी. तर लेण्याद्री इकडून काहीतरी 10 किलोमीटर आहे. 20 मिनटं लागतील, अर्धा तास. चला दाखवतो आता ही रविवारची सकाळची वाजले 10:30. आता पोचून तुम्हाला दाखवतो मंदिर लेण्याद्री. खूप पायऱ्या चढायच्या आहेत त्याची तिकडे. कमीत 300 पायऱ्या जायचे. बघूया आता पप्पा मम्मी कसे चढतायत, किती तास जातात तिकडे. ओझरमध्ये तर आम्हाला जास्त नाही, 15 मिनिटात दर्शन भेटलं. जास्त गर्दी नव्हती आज. तर तेच समोर बोर्ड बघू शकता. 14 किलोमीटर दाखवते लेण्याद्री. सगळ्याच आहे ना. मार्चेस 38 जुन्नर 10 कल्याण 125 लेण्याद्री. बघू शकता समोर हा डोंगर लेण्याद्रीचाच डोंगर आहे हा. तर या डोंगरावरच जायचं आहे. या डोंगरावरच्या वरतीच मंदिर आहे आपलं. 6वं अष्टविनायक गणपतीचं मंदिर. थोड्याच वेळात लेण्याद्रीला पोहोचू. दाखवलं तुम्हाला मंदिर या डोंगरावरती आहे समोर. तर 300 पायऱ्या चढायच्या आहेत. तर समोर बघू शकता तुम्हाला मंदिर होतं. झूम कर नसणे माहीत नाही आहे. तर तिकडे जायचं आहे आपल्याला चढत खालून वरती.
वरती आहे, त्याच्या केव म्हणजे केव सारखं आहे, त्याच्या आतमध्ये आहे मंदिर. पार्किंग मध्ये इकडेच आहे. चला जायचं सगळं. इकडे समोर पार्किंग आहे, कोणत्याही साईडला तुम्ही पार्क करू शकता. 50 रुपये पार्किंगचे. आणि आता वरती जाऊया आपण. बघा इथपर्यंत जायचं आपल्याला आता चढत. पप्पांचा आणि मम्मीचा बघूया किती चढू शकतात ते. हां बघूया. पप्पा आणि मम्मी खूप स्लो चालते. गडावर आहे मंदिर. वाढीव. तर हे बघा इकडून खालून चालायला चालू केलंय. पप्पा म्हणून चालतायत आणि तिकडे जायचंय. जवळपास आलं आता. तिकडे चढायचंय. चला भरपूर सीड्या. 300 सीड्या चढाव्या लागतात. उतरताना नाही वाटणार का, आता चढताना चढतोय. चला मम्मी पण हळूहळू बसून बसून चढते. खूप स्टीप आहे ना. फायनली आपण पोचलो वरती. 15-20 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त सीड्या चढून मंदिर. पप्पा बघा जस्ट आता वरती आले. पोचले काय? कुठे मम्मी आणि स्नेहा कुठे दिसतच नाही. हे बघ इकडे मम्मी बघा इकडे. हे आपली स्नेहा ना. माकडापासून जरा सावध राहा. ते खूप हातातल्या वस्तू खेचून नेतात. फायनली वरती पोचलो आम्ही. समोरून वरती आलो आम्ही आणि एक स्तूप आहे इकडे आतमध्ये. खूप सुंदर आहे. वेगळंच आहे. तर आलो कसं कसं चढत. ते मी घेतलेलं बघा 50 रुपयाचं. आता कामाला येते. ते मी विकत घेतलेलं 50 रुपयाचं. हे विकत घेतलेलं 50 रुपयाचं. आता कामाला येते. वरती एवढं चढत आलो ना आम्ही. एवढं गरम झालेलं. आवाज येतो काय माझा? इकडे माकडं बसले आहेत हातातलं सामान घेण्यासाठी. जाऊया आता मंदिरात. जाऊया इकडून. एंट्रन्स आहे मंदिराची. कमीत कमी 300 पायऱ्या आहेत. 4-5 स्टॉप घेऊन तुम्ही आरामशीर निघून येऊ शकता वरती. 15-20 मिनिटाचं ट्रेक आहे. मंदिराजवळ आलो चढत वरती. इकडून व्ह्यू बघा. हे बघा इथून आम्ही चालू केलेली ट्रेक. ती इथून बोललेली की चढायला होणार नाही असं. आलो शेवट बघा मंदिर. चला नंतर रेकॉर्डिंग आहे. तर इकडे हे तिकीट काउंटर बघू शकता. इकडे 25 रुपये तिकीट आहे. इकडे तिकीट काढूनच वरती एंट्री आहे. तर आपण इकडून आलो वरतून. आता उतरून आलो. 15-20 मिनिटं लागतात, जास्त नाही.
आणि चला, कोणाला तिकीट काढायला लावलं तर चढायचं आणि 25 रुपये भरून चढायचं तर खूप आश्चर्य वाटतं सगळ्यांना. चला, वाटलं एवढं चढून छान काय छान दर्शन छान झाली, चढून पण मजा आली. 2 बाकी आहे अजून. पाय मजबूत ह्याच्यावर वरती वरती येते. अजून पाय मजबूत झाले. नाही, तुम्हाला कसं वाटलं मला बाबा? पण चांगलं वाटलं आणि आणि वर पायऱ्या चढायला आणि उतरायला पण मजा आली. ठीक आहे. माझा पोरगा म्हणत होता पप्पा तुम्हाला जमणार नाही. हा. मला माहिती आहे जमणार. मी असे 5 डोंगर चढून उतरतो, मग पप्पांना 1 डोंगर तर आरामशीर होईल. चला, गणपती मंदिराकडून आलोय आपलं लेण्याद्री. लेण्याद्रीचा गिरिजनावर समोर बघा आलोय, गाडीत बसलोय. चालू करूया आणि गाडी चालू करूया आणि महडसाठी निघूया. चला, घाम बघा किती सुटला. एवढं ऊन आहे ना बाहेर. आय थिंक टेम्परेचर मी तुम्हाला सांगतो आजचं किती आहे. टेम्परेचर 35 टेम्परेचर आहे इकडे. म्हणजे एवढी गरमी आहे ना, बाप रे. पूर्ण काळा पडलाय चेहरा. चला, 50 रुपये पार्किंग इकडे. निघूया आता. द्राक्ष खातोय, गोड गोड आहेत मस्त. निघूया आता महडसाठी. इकडून 150 किलोमीटर आहे महड. 3 तास दाखवत आहेत, 3.5 तास. चांगला रूट पकडून जाऊया. चला, निघूया आता महडसाठी. गणपती बाप्पा. आणि हे 6वं डेस्टिनेशन होतं. आता जाऊया महडला. चला, काय माहिती कुठपर्यंत नेईल. आता समोर ब्रिज बघू शकता. ब्रिज वरून चाललोय आता. मला पण माहित नाही कोणता ब्रिज आहे. मॅप वर वाचतो कुठली रिव्हर ब्रिज दाखवतोय. कुकडी रिव्हर ब्रिज. कुकडी नदी आहे ही. त्याचा ब्रिज आहे. आतल्या गावातून एक रोड आहे शॉर्टकट, तो आपल्याला महडच्या रोडला कनेक्ट करेल. म्हणजे महड जायच्या ह्याच्यामध्ये दाखवलं होतं मॅप मध्ये, तर घेतला हा रोड. मध्ये थोडासा कच्चा होता, आता चांगला आहे. उन्हात फिरायचं म्हणजे खाण्याचं काम नाही. बापरे, एवढी हीट लागते ना. म्हणून काकडी पाणी हे सगळं संगती ठेवायचं आणि खात राहायचं. बघू शकता कोणत्या गावातून आलोय आपण. आज घरं दिसतायत. असे सगळे रस्ते येतात ना, मला खूप आवडतं ट्रॅव्हल करताना. लेफ्ट आहे आय थिंक. माणसं कशी इकडे राहत असतील, खात असतील, ते बघण्यासाठी आवडतं. आमच्या पाठी एक गाडी होती, तिने तर लेफ्ट घेतला. आम्ही राईड घेतो इकडून. चला, बघूया, दाखवतो तुम्हाला रस्ता. मेन रोडला पोहोचू आता आपण. शिवजन्मभूमी जुन्नर. इकडे जन्म झालेला. कोणी सांगतात की आपण ऐकायचं. ओके मित्रांनो, तर फायनली आपण ओके मित्रांनो, तर आपण आहे आता NH60 वर. तर आतून गावागावातून जुन्नरच्या रोडवरून आम्हाला मॅपने बाहेर काढलं आणि आता NH60 वर आहे आम्ही. आणि आता टुवर्ड्स महड चाललोय. 121 किलोमीटर बाकी आहे महड. आणि त्याच प्रकारे किती तास दाखवत आहेत? 2.5 तास दाखवत आहेत पोहोचायला. मला वाटतं हा रोड झाल्यानंतर आतमध्ये असणार थोडासा रस्ता कच्चा, त्यामुळे एवढा टाइम दाखवतोय. आणि आपण लोणावळा पार करूनच पुढे जाणार आहे महडला. महड खोपोली असे. अष्टविनायक मधला हा 7वा आमचा गणपती आहे. महडचा वर्धविनायक. बघू शकता सुंदर असा रोड NH60. जाऊया आता पटापट. 120 किलोमीटर बाकी आहेत. इकडे बघू शकता मस्त असा सुरुवात झालेला आहे पाऊस. आम्हाला बघायला नाही भेटला, बट
रोड ओला आहे आणि तो मातीचा सुगंध येतो पहिल्या पावसाचा, तसा एकदम सुगंध येतोय. मध्ये फॅमिली ट्रिप मी करत होतो तेव्हा गाणगापूरला आलेला असा पाऊस आणि आता येतोय. चला इकडे कुठे गेला नो एंट्री हायवे सोडून आता आपण आतमध्ये आलेलो आहोत गावाच्या रस्त्याला. तर 950 मीटरवर आहे मंदिर. म्हणजे 3 मिनिटं दाखवतात आपल्याला. म्हणजे वाघाजे म्हणजे असं फिरलो ना आम्ही असं तर पोहोचणार की नाही, पण 10-15 मिनिटं लेट झालं. 3:42 झालेत. आम्ही विचार केला 4 वाजता पोहोचणार, पण पोहोचलो आम्ही लवकर. त्याच प्रकारे हे आमचं 7वं अष्टविनायकचं 7वं देवस्थान अष्टविनायकचं. महडचा विघ्न काय तर हे आमचं 7वं देवस्थान महडचा वर्धविनायक. गावागावातून आतून जातोय रस्ता मस्त. बघूया कसं आहे देऊळ आहे. 500 मीटरवर आहे आता. चला आणि आता चाललोय आपण मंदिराकडे. हे आपलं 7वं देवस्थान आहे. चला आता काही गर्दी नाही एवढी. चला बघूया कसं आहे मंदिर. इकडे समोर बघू शकता मंदिर. पोहोचलोय फायनली मंदिराच्या इकडे आपण. महड वर्धविनायक, महडचा वर्धविनायक. या समोरच्या गल्लीतून आलो आपण आणि इकडे बघू शकता तुम्ही मंदिर. इकडून आतमध्ये असं पाया पडायला जायचं. इकडून लाईन आहे. तर वर्धविनायक देवस्थान मंदिराच्या आतमध्ये आलोय फायनली. बघू शकता थोडी गर्दी नाही. 10-15 मिनिटात होईल दर्शन. इकडे गाभारा आहे. इकडे जात आहे. ओके तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. महड देवस्थानाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं. समोर इकडे मंदिर, इकडे दर्शन घेतलं. त्यानंतर इकडे दत्त मंदिर आहे तिकडे दर्शन घेतलं. आणि जेवायला सगळं इकडे असतं. अन्नदान इकडे तुम्ही जेवू शकता, पण एक स्पेसिफिक टायमाला असे सुरू असतं. स्पेसिफिक टाइम असल्याचा तेव्हा तुम्ही इकडे अवेलेबल शकता. आणि काय चला आता पुढे जाऊया. ओके तर ही पार्किंग आहे महडची, महड देवस्थानची. इकडे पाया पडून आलो आपण. तर निघूया पालीला जाण्यासाठी. चला जाऊया. इकडून 25-30 किलोमीटर आहे पाली. 1 तासाचा रस्ता आहे. 1 तासाचा रस्ता आहे. चला निघूया. 5:30-6 वाजेपर्यंत पोहोचू आपण. चला तर बघू शकता इकडे आपण पार्क केली आहे पालीला. पालीला पोहोचलो. इकडे समोर मंदिर आहे आणि इकडे गाडी पार्क केली आहे. फ्री पार्किंग आहे इकडे. इकडे पुढे रस्त्यावर राहू नका. देवस्थानची पार्किंग आहे. इकडे मंदिर आहे. बायकर लोक बघा. फायनली इकडे आपलं बल्लाळेश्वर पाली दर्शन घेऊन झालेलं आहे. या साईडला आतमध्ये आहे. लास्ट आपलं देवस्थानचं हे दर्शन झालं. आता आपण निघूया घरी. अष्टविनायकच्या 8 गणपतींचं दर्शन आपण घेतलेलं आहे. आता घरी म्हणजे मुंबईला 100 किलोमीटर आहे इकडून. तर पार्किंगमध्ये परत आलो आता पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन. आणि आता निघूया आपल्या घरी मुंबईसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ट्रिप. चला ओके तर घराचा मॅप आता सेट केला आहे. निघूया घरी जाण्यासाठी. आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे 8 गणपतीचं. शेवटी पालीचा बल्लाळेश्वर याचं दर्शन घेतलं आहे. आणि चला आता निघूया घरी जाण्यासाठी.
हा ब्लॉग मी इकडे संपवतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जावा, सबस्क्राईब करा. आणि कोणाला जर कोणाला अष्टविनायक ट्रॅव्हल करत असेल तर माझा व्हिडिओ जरूर पाठवा, त्यांना नॉलेज भेटेल. चला, टेक केअर अँड बाय. बाय बाय.